नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण मस्त अशी वेगळी रेसिपी बनवणार आहोत। म्हणजे कधी कंटाळा आला जेवण बनवायचा येतो मैत्रिणींनो, आपल्याला कधी कधी कंटाळा पण येतो। आपण 2 ते 3 टाइम जेवण बनवतो, कधी कधी येतो आपल्याला कंटाळा। तर झटपट एक बनवायचं असेल दुपारसाठी तर नक्की एकदा ट्राय करून बघा। अगदी शॉर्टकटमध्ये आपण जेवण बनवू शकतो। व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। कोण नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर असतील, खूप छान असा सपोर्ट करताय मैत्रिणींनो, मला तुम्ही खूप थँक्यू तुमचे। माझ्या वायटी फॅमिलीचे खूप खूप आभार, खूप थँक्यू तुमचं। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। झटपट बनणारी तेवढीच टेस्टी आणि तुम्ही खायला बसला ना तर एकदम तुम्हाला आवडणार अशी रेसिपी आहे। तेल टाकून घेतलेले, तेल थोडं जास्त टाकायचं आहे। त्यानंतर इथं अर्धा चमचा मी जिरं टाकून घेतलं। जिरं छान असं फोडणीमध्ये आपल्याला ब्राऊन होऊन द्यायचं आहे मैत्रिणींनो। नंतर मी चक्रीफूल टाकलेलं आहे, तेजपत्त्याची 2 ते 3 पानं टाकून घेतलेली आहे। तेलामध्ये आपल्याला खडे मसाले, जिरं छान असं तेलामध्ये ब्राऊन होऊन द्यायचं थोडंसं। 2 कांदे घेतलेले, कांदा खूप बारीक नाही चिरलेला, मी उभा काप करून घेतले। पातळ चिरून घेतलेला आहे कांदा। 2 कांदे घेतलेले आहेत, कांदा टाकून घेतलेला आहे। कांदा पटकन परतण्यासाठी आपण इथे मीठ टाकलं ना, कांदा आपला लगेच परतला जातो। मीठ टाकून घेतलेलं आहे। एक साईडला मी तांदूळ धुवून ठेवलेला आहे, तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही इथे वापरू शकता। तांदूळ असं काय नाही, तुम्ही रेशनिंगचा बनवला तरी छान लागेल। तर कांदा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। मी इथे टोमॅटो घेतलेला आहे, एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। टोमॅटो पण आता टाकून घेतलेला आहे तेलामध्ये। कांदा, टोमॅटो, खडे मसाले, जिरे आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो। तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून, गावातून, देशातून बघतात प्लीज मला एक कॉमेंट करत जा, म्हणजे मला तुम्हाला थँक्यू बोलता येईल मैत्रिणींनो। तर माझी रेसिपी झटपट बनणारी तेवढीच टेस्टी पण आहे हां मैत्रिणींनो, नक्की करून बघा एकदा। तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा आपणच आहे, म्हणजे माणसं कामावरती गेले दुपारच्या वेळेस, आपल्याला कधी कधी सकाळचे डबे होतात, दुपारी कंटाळा येतो कामं वगैरे आवरून सगळी, तर नक्की रेसिपी एकदा तुम्ही ट्राय करून बघा। आता हा जो हिरवा मसाला मी टाकलेला आहे, याच्यामध्ये घेतलेले हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरं घेतलेलं आहे, भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची, आवडीनुसार हिरवी मिरची घ्या, तुम्हाला तिखट कमी जास्त कसं असेल तसं। आणि न पाणी टाकता आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। कोथिंबीर जास्त घ्या, कोथिंबीरने छान टेस्ट येते भाताला। मिनिटभर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। मसाला परत एकदा मी सांगते, हिरवी मिरची घेतली, लसूण, अद्रक घेतले, जिरे, कोथिंबीर घेतलेली आहे जास्त घेतलेली, जाडसर पाणी न टाकता वाटून घ्यायचं। नंतर कांदा, टोमॅटोमध्ये तेलामध्ये सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं। आपण जो मसाला वाटलेला आहे त्याचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। अर्धा चमचा मी हळद टाकून घेतली। हळद टाकल्यानंतर 1 मिनिट परतून घेतलेला आहे। तांदूळ मी धुवून ठेवलेला आहे एक साईडला, आपला जो रोजच्या वापरातला आहे तो घेतलेला आहे मी। तांदूळ टाकल्यानंतर तांदूळ आपल्याला मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे मैत्रिणींनो। कलर पण खूप छान येतो, आपण कोथिंबीर जास्त वापरतो ना, टेस्ट पण छान येते। तर इथे मी तांदूळ पण व्यवस्थित मसाल्यांमध्ये परतून घेतलेले। आता आपल्याला इथे कोमट पाण्याचा वापर, खूप गरम करू नका, नाही तर तुमचा तांदूळ शिजणार नाही मैत्रिणींनो। जरासं कोमट पाणी करायचं, म्हणजे आपला भात पटकन शिजला जातो। माझी ही तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा मैत्रिणींनो। तर गरम मसाला मी अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे। गरम मसाल्याने छान अशी टेस्ट येते, थोडी थोडी ना मैत्रिणीची बिर्याणीसारखी टेस्ट येते। म्हणजे असे बहुतेक पदार्थ आपण याच्यामध्ये जे वापरलेत बिर्याणीचे वापरलेले आहेत। खडे मसाले म्हणा, गरम मसाला, जो हिरवा मसाला वाटलेला आहे मी तो थोडाफार बिर्याणीमध्ये येतो। तर झटपट होणारी आपली साधी बिर्याणी बनवू शकता तुम्ही। आता पाणी टाकायचं आहे, पाणी कोमट वापरायचं मैत्रिणींनो, भात पटकन शिजला जातो। कोमट पाणी टाकलं ना भाताला उकळी लगेच येते। तर आता मी पाणी टाकून घेतलेलं आहे। आता एक पूर्ण फुल उकळी येऊन द्यायची भाताला। नंतर आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे आणि 4-5 मिनटामध्ये आपला रेडी होतो भात, एकदम झटपट होतो। कधी तुम्ही दुपारच्या जेवणासाठी नक्की बनवून बघा, किंवा रात्रीच्या जेवणासाठी आपण कधीतरी कंटाळा आला तर बनवू शकतो। पापड, लोणचं, हा भात मस्त असं पोटभरीचं जेवण होतं मैत्रिणींनो। तर आता भाताला उकळी आल्यानंतर मी झाकण ठेवणार आहे। बघा भाताला पटकन उकळी आलेली आहे, कोमट पाणी आपण टाकलं आहे ना। आता मी झाकण ठेवणार
2 ते 3 मिनटासाठी. आणि इथे बघा कसा मस्त असा कलर पण खूप छान आलेला आहे. मस्त असा गरमागरम भात तयार झालेला आहे. तुम्ही पापड याच्याबरोबर लोणचं घेऊ शकता. जेवणाला अगदी मस्त असं छान पोटभरीचं जेवण होतं. मैत्रिणींनो, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली? व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. बाय.